जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये पाहू शकता स्टाफ नर्स त्याचबरोबर MPW या पदासाठीची जाहिरात आहे. यामध्ये पाहू शकता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी MBBS स्टाफ नर्स MPW मेल या पदांची कंत्राटी तत्वावर पदभरतीकरिता जाहिरात. यामध्ये पाहू शकता HPT आपला दवाखाना अंतर्गत मेडिकल ऑफिसर एकूण मंजूर पदसंख्या 24, रिक्त पदांची जागा एकूण 12 आहेत. यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता पाहू शकता. दुसरं जे पद आहे स्टाफ नर्ससाठीच्या 24, रिक्त पदांची संख्या 6 आहे. यामध्ये समितीच्या निर्णयानुसार वेळोवेळी रिक्त होणाऱ्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल. यामध्ये पदे पाहू शकता कोणकोणत्या ठिकाणासाठीची आहेत. JNM रजिस्ट्रेशन बॉर्न म्हणजे महाराष्ट्रामधून असणं आवश्यक आहे. नर्सिंग कौन्सिलचं सर्टिफिकेट BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे. 43 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गांसाठी, 38 वर्ष खुला प्रवर्गासाठीचे आहे. यानंतर पाहू शकता HBT आपल्या दवाखान्यासाठी. यामध्ये MPW मेलसाठी एकूण 24 मंजूर आणि 8 रिक्त जागा. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य घोषित केलेले इतर कोणताही परीक्षा जातीचे. यामध्ये पाहू शकता विभागाचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडचा आरोग्य पदासाठी निश्चित केलेला जो सुलभ प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे हे पास असणे आवश्यक आहे. पूर्ण डिटेलमध्ये चेक करू शकता. यामध्ये 43 वर्ष मागासवर्गीय आणि प्रवर्गासाठी आहे, 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. या पद्धतीने एकूण रिक्त जागा 72 पाहू शकता मंजूर आणि रिक्त जागा 26 आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे पाहू शकता अर्ज प्रक्रिया जी आहे यामध्ये देण्यात आली आहे 25 एप्रिल 2025 ते 8 मे 2025 पर्यंत. या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे, अर्ज सबमिट करायचा आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठीची लिंक जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता गुगल फॉर्म आहे HBT MPW मेलसाठीचा आणि स्टाफ नर्ससाठीचा. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि त्याचबरोबर त्याची महत्त्वाचे कागदपत्र जोडून ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर तो सबमिट करणंसुद्धा आवश्यक आहे. 8 मे 2025 ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्यासाठीची. अशा पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये ही जाहिरात उपलब्ध आहे. त्याचबरोबर अर्जाचा नमुनासुद्धा उपलब्ध आहे. या पद्धतीने जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाऊ शकते. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.